महानगर पालिका की ओर से 5 जून से 21 जून तक शहर भर में 15 दिवसीय विशेष स्वच्छता एवं पर्यावरण संरक्षण अभियान चलाया जाएगा। इस अभियान के तहत तालाबों, मैदान, उद्यान, परिवहन केंद्र, धार्मिक स्थलों और स्लम्स में व्यापक सफाई अभियान संचालित किया जाएगा। अभियान में एनएमसी के सभी विभाग और जोन स्तर पर कर्मचारी व अधिकारी सहभागी होंगे। शहर में स्वच्छता और पर्यावरण संरक्षण को जन आंदोलन का रूप देने का प्रयास किया जाएगा। महापौर नीता ठाकरे ने बुधवार को आयोजित पत्रकार परिषद में यह जानकारी दी। इस दौरान महापौर लीला हाथीबेड़ तथा सत्ता पक्ष नेता बाल्या बोलकर उपस्थित थे। महापौर ने बताया कि अभियान के अंतर्गत प्रत्येक जोन में मोहल्ला स्वच्छता अभियान चलाया जाएगा। नागरिकों से ई वेस्ट संग्रहित किया जाएगा, बाजार क्षेत्रों की विशेष सफाई की जाएगी तथा प्लास्टिक कचरे के संकलन पर जोर दिया जाएगा। घाटों की सफाई के लिए विशेष कार्यक्रम आयोजित होंगे। उन्होंने बताया कि जो नागरिक 1 किलो प्लास्टिक कचरा जमा करेंगे, उन्हें प्रोत्साहन स्वरूप 1 किलो गुड़ दिया जाएगा। इसके माध्यम से प्लास्टिक मुक्त नागपुर का संदेश जन जन तक पहुंचाया जाएगा। अभियान के दौरान धार्मिक स्थलों, सार्वजनिक स्थलों और झुग्गी बस्तियों में विशेष सफाई अभियान चलाया जाएगा। साथ ही पर्यावरण संरक्षण को बढ़ावा देने के लिए शहर भर में वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। एनएमसी ने एक पेड़ मां के नाम अभियान के तहत 5 लाख पौधे का लक्ष्य निर्धारित किया है। यह वृक्षारोपण संबंधित जोनों में नगर सेवकों के मार्गदर्शन में किया जाएगा। महापौर ने शहर के सभी समाचार पत्रों के संपादकों, सामाजिक संगठनों, स्वयंसेवी संस्थाओं और नागरिकों से इस अभियान में सक्रिय सहयोग करने तथा विभिन्न गतिविधियों का निरीक्षण कर जन जागरण में भागीदारी निभाने की अपील की। 5 जून हा पर्यावरण दिवस आहे। 5 जून नंतर 21 जून हा आपला योगा दिवस आहे आणि ह्यामध्ये जे 15 दिवस मिळतात त्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण व्हावं या अर्थाने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर सुंदर स्वच्छ व्हावं या अर्थाने एक मेगा ड्राईव्ह घ्यायचं असं महानगरपालिकेने म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून खरं तर ते ठरवलं आहे। या 15 दिवसांच्या मध्ये पहिल्या दिवशी आपण जागतिक पर्यावरण या अर्थाने नंदीग्राम येथे आणि शहरातील विविध ठिकाणी झोन वाईज त्या भागातील नगरसेवक, त्या भागातील स्वयंसेवी संस्था अशा सर्वांच्या माध्यमातून काही ठिकाणी ट्री प्लांटेशन करायचं असं ठरवलं आहे। मात्र त्या दिवशी ट्री प्लांटेशन आपण पूर्ण करणार नाही, तर ते सिंबॉलिक असणार आहे, कारण या दिवसांमध्ये लावलेली झाडं तशा प्रकारे जगणार नाही, तर त्यासाठीची पूर्वतयारी पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये करून मग आपण तो ड्राईव्ह पूर्ण करणार आहे। आणि हा जो 15 दिवसांचा उपक्रम आपल्याला सांगितला आहे याच्यामध्ये असं आहे की महानगरपालिका, सगळ्या शहरातील बहुतेक सगळ्या स्वयंसेवी संस्था ज्या पर्यावरणासोबत काम करतात, पर्यावरणासाठी काम करतात, आपले वृत्तपत्र समूह, बिल्डर्स, लॉबी जी आहे, नरेटको झालं, क्रेडाई झालं, जे लोक आहेत, विविध वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे म्हणजे सर्व क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात काम करणारी लोक, या सर्व लोकांना म्हणजे सकाळी उद्यानात फिरणारी माणसं असतील, सगळ्याच्या सगळ्या लोकांचा सहभाग या उपक्रमात व्हावा हे अपेक्षित आहे। शेड्यूल असा ठरवला आहे की 5 तारखेला आपण वृक्षारोपण करू, 6 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे, पण एक दिवस ते करून म्हणजे एक दिवस 6 तारखेला लेक क्लिनिंग आहे, 7-8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतोय शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर, मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं आणि या सगळ्या गोष्टी आपण करणार। एक दिवस घाटांची स्वच्छता करणार आहे, सगळ्याच्या सगळ्या घाटांची। त्या दिवशी त्या ठिकाणी समजा आता त्या घाटावर एक दिवसात होणार नाही, तर त्याची पूर्वतयारी आपण आजपासून करणार की तिथे आज काय कमतरता आहे, आज जाऊन बघून येणं, आणि मग त्यानंतर त्या दिवशी जेव्हा स्वच्छता करणार असू त्यावेळी त्या ठिकाणी काही डस्टबिन टाकता येतील का, काही कुठली गरज आहे ती गरज पूर्ण करता येईल का, जी कमी पैशाची असेल, अशा सगळ्या गोष्टी करण्याचं आपण ठरवलेलं आहे। एखाद दिवशी आपण पूर्ण स्लम मध्ये स्वच्छता करण्याची असं ठरवलेलं आहे। तर आणि योगा डेच्या दिवशी आपण या गोष्टीचा समारोप करणार आहे।